मोकळी व खमंग अशी साबुदाणा खिचडी कशी करायची ते बघतोय। ही रेसिपी तुम्ही फक्त उपवासालाच नाही तर नाश्त्याला कधीही करू शकता। तर ही खिचडी करण्याकरिता अगोदरल्या रात्री 1 कप साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये साबुदाणा बुडतील इतकं पाणी घालून रात्रभर भिजवून घ्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी मोकळा सुटसुटीत भिजला गेलेला आहे। त्यानंतर नॉनस्टिक किंवा जाड बुडाच्या भांड्यामध्ये 2 चमचे शेंगदाणा तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं आणि मुठभर शेंगदाणे घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर एका बटाट्याचे काप करून यामध्ये घालायचे आहे। बटाटा शिजला की यामध्ये भिजलेला साबुदाणा घालायचा आहे। त्यामध्ये चवीनुसार साखर, सेंधव मीठ आणि थोडीशी वेळेवर कुटलेली काळी मिरीची पूड घालून थोडा वेळ 1 ते 2 मिनिटे हा साबुदाणा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। थोड्या वेळ साबुदाणा शिजला की यामध्ये अर्धा कप भाजलेला दाण्याचा कूट घातलेला आहे। थोडा वेळ परतवून घेतलं की यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम ही साबुदाणा खिचडी किंवा उसळ सर्व करायची आहे।